आणि आज आपल्यासमोर एक मोठी राजकीय बातमी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अचानक झालेला दिल्ली दौरा आणि त्यामागील राजकीय भूकंप। हेडलाईन: मुख्यमंत्री पदासाठी भाजपात विलीन होण्याची तयारी। हा 24 राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्लीत हजेरी लावली। अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि आता संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे या दौऱ्याभोवती चर्चांचा भडका उडालाय। संजय राऊतांचा मोठा दावा: एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत अमित शहांच्या चरणी डोकं ठेवून पूजा केली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात थेट तक्रारी केल्या। शिंदेंनी दिल्लीत काय केलं? गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दिल्लीत गेलेले शिंदे यांनी अमित शहा यांना गुरु मानून चाफ्याची फुलं वाहिली आणि तिथेच सांगितलं, फडणवीस आमच्या आमदारांवर चौकशा लावतायत, ते आम्हाला काम करू देत नाहीत। राजकीय स्फोटक दावा: मुख्यमंत्री करा, मी पक्ष भाजपात आणतो। संजय राऊत म्हणतात, शिंदे म्हणाले की मराठी माणूस एकत्र येतोय, हे महायुतीसाठी धोकादायक ठरू शकतं। या एकजुटीला तोडायचं असेल तर मी मुख्यमंत्री व्हायला हवं। जर मी पुन्हा मुख्यमंत्री झालो तर मी सर्व प्रश्न मिटवतो आणि हो, मी माझ्या पक्षासकट भाजपात विलीन होण्यास तयार आहे। अमित शहा यांचं प्रत्युत्तर: शहा यांनी स्पष्ट केलं, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपाचाच असेल। मग आता प्रश्न असा, शिंदे यांची पुढची पावले कोणती असणार? ॲनालिसिस सेक्शन: राज्यात मराठी अस्मिता, मुख्यमंत्रीपद आणि महायुतीतील अंतरंगातली वादळं यामुळे राजकारणात खळबळ माजली आहे। एकनाथ शिंदेंनी आपली ताकद पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न केलाय, पण भाजप त्यांच्या मागणीला मान्यता देईल का? आउट्रो: कॉल टू ॲक्शन। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील का, की भाजप त्यांना कटातून बाजूला काढणार? कमेंटमध्ये तुमचं मत जरूर कळवा।